दादा उद्धव ठाकरेंच्या गटनेत्याची पत्रकार परिषद झाली. त्यांनी असं म्हटलंय की शिंदे सेनेचे काही एजंट आमच्या नगरसेवकांना संपर्क चालू 5 कोटी रुपयांच्या विकास निधीचा आम्ही दाखवून फोडण्याचा प्रयत्न करताय असा आरोप केशव कोर्टींनी केलाय. शिवसेनेच्या गटनेते म्हणून आपली काय भूमिका आहे? मला असं वाटतं की हे सगळंच हास्यास्पद आहे. मुळात उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी काही पार्टी आहे, हा जो पक्ष आहे, त्या पक्षातली अस्वस्थता ह्या निमित्तानं स्पष्ट होत आहे. असे कसले एजंट, कोण पैसे देत आहे आणि कशासाठी फोडायचं आहे? नाशिक महापालिकेत महायुतीची सत्ता आहे, आम्ही पूर्ण मेजॉरिटीत आहोत. त्यामुळे अशी काय फोडतोड करून असं काय साधायचं आहे? मुळात मला त्यांना असं म्हणायचं आहे की त्यांचा आपापसात काही समन्वय नसेल, कदाचित एकमेकाबद्दल त्यांना अविश्वास असेल, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. पण तुम्ही आधी आपसात बोला. कोण लोक तुम्हाला भेटले, कोणी तुम्हाला ऑफर दिली आणि कशाबद्दल ही ऑफर आहे, स्पष्ट बोलले तर अधिक स्पष्ट होईल. परंतु तुमच्यातली अस्वस्थता उगीच आमच्यावर आरोप करून करू नका. मुळात तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर, नाशिकच काय, संपूर्ण महाराष्ट्रभर माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा एक वेगळा ऑरा तयार झालेला आहे. आणि सर्व शिवसैनिक असतील, अनेक पक्षातले पदाधिकारी असतील, आपल्याला माहिती रोज प्रवेश होत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये जर प्रवेश होणार असतील तर त्यात काय आश्चर्य वाटण्याची आवश्यकता नाही आहे. आणि आता जी विधान परिषदेची निवडणूक झाली, या विधान परिषदेच्या निवडणुकीत उबाटाचे जे काही नेते आहेत, सन्माननीय संजय राऊत साहेब यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही गोकुळ गीते यांना पाठिंबा दिलाय आणि उबाटाच्या सर्व लोकांनी गोकुळ गीते यांना मतदान केलं. आणि आता गोकुळ गीते कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे कदाचित असं काही झालं असेल तर मला माहित नाही.